प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हातील सर्वांना शालोम. या जगातील सर्व व्यवस्थेंपेक्षा सर्वात उत्तम आहे कौटुंबिक व्यवस्था. प्रियांनो, मी बायबलमध्ये असलेल्या एका कुटुंबाला तुमच्या समोर आणलं. सांगा, ते कुटुंब कोणाचं होतं? इसहाकाचं कुटुंब. इसहाकाच्या पत्नीचं नाव काय होतं? रिबेका. या दोघांनीही आपल्या तरुणपणामध्ये देवाच्या इच्छेप्रमाणे लग्न केलं. तरीही त्यांच्या कुटुंबामध्ये समस्या आली. जेव्हा ती समस्या आली तेव्हा त्यांनी त्या समस्येमुळे एकमेकांवरती दोषारोप लावले नाहीत किंवा ते एकमेकांशी भांडले नाहीत. पुन्हा मी प्रश्न करतो, साधारणतः पती पत्नीमध्ये भांडण का होत असतं तुम्हाला माहिती आहे? कुठल्या ना कुठल्या समस्येमुळे होतात. बरोबर आहे ना? कोणत्या ना कोणत्या समस्येमुळेच भांडणं होतात. जर ती समस्या तुम्ही देवाच्या हातात सोपवली तर भांडण करण्याची गरज राहणार नाही. तुम्ही माझ्याशी भांडून काय उपयोग होणार आहे? तुम्ही माझ्याशी भांडल्याने कोणता फायदा होणार आहे? ही समस्या तुम्ही सोडवू शकत नाही, मीही सोडवू शकत नाही. आपण दोघे जाऊन परमेश्वराकडे प्रार्थना केली तर देव उत्तर देईल. चला प्रार्थना करू, असं जर बोलले तर किती बरं राहील. असं बोलू शकण्याची आत्मिकता आणि असे विचार आपल्यातील किती लोकांचे आहेत? कोणतीही समस्या आली तरी ती समस्या देव सोडवू शकतो. ती समस्या तुम्ही देवाला जाऊन सांगितली तर परमेश्वर तुमची ती समस्या सोडवेल. कृपया लक्ष द्या, अब्राहमाच्या जीवनात एक समस्या आली म्हणजे दुष्काळाची समस्या आली, म्हणजे तिचा अर्थ आहे आर्थिक समस्या आली. जेव्हा ती समस्या आली तेव्हा देवाकडे जाऊन देवाला सांगितलं असतं तर बरं झालं असतं. ज्या समस्येविषयी देवाला सांगितलं पाहिजे होतं त्याने विचार केला की मी स्वतःच ही समस्या सोडवेल. उतावळी करून त्याने निर्णय घेतला आणि मिसर देशामध्ये जाऊन आणखी नवीन समस्या स्वतःवरती ओढावून शेवटी न जाणारे कष्ट त्याने जीवनावर ओढावून घेतले आणि सर्व जगावर देखील. त्या काळात अब्राहमाने मोठे पेश तो घेऊन आला. आता आपण ज्या व्यक्तीवर मनन करत आहोत तो याच अब्राहमाचा मुलगा आहे. कौटुंबिक समस्येविषयी मी तुम्हाला सांगत आलो आहे आणि आता आहे दुष्काळाविषयीची समस्या. पहा, उत्पत्ती अध्याय 26 वचन 1. पूर्वी अब्राहमाच्या दिवसात दुष्काळ पडला होता तसा दुसरा दुष्काळ आता देशात पडला. तेव्हा इसहाक पलिष्ठांचा राजा अबिमलेक ह्याच्याकडे गरार येथे गेला. कोणाकडे गेला? तो अबिमलेखाकडे गेला. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, अब्राहमाच्या दिवसांमध्ये देखील दुष्काळ पडला होता. जेव्हा तो दुष्काळ पडला त्याने त्या दुष्काळामध्ये देवाकडे जाऊन देवाला सांगण्याच्या ऐवजी मी मिसरकडे जाऊन मिसरमध्ये मी आश्रय घेईल, फारोची मी मदत घेईल हा विचार करून देवावरती अवलंबून राहण्याऐवजी अब्राहम फारोचा आधार घेण्याचा त्याने प्रयत्न केला. बायबलमधून एक वचन मी तुम्हाला दाखवतो कारण संदर्भ आलेला आहे यामुळे. पाहूया, यशायाचे पुस्तक अध्याय 31 पहिल्या वचनापासून पहा. जे सहाय्यार्थ खाली मिसर देशात जातात व घोड्यांवर भिस्त ठेवतात आणि रथ बहुत आहेत, घोडेस्वार फार बळकट आहेत म्हणून त्यावर भरोसा ठेवतात, पण इस्रायलाच्या पवित्र प्रभूकडे लक्ष देत नाहीत, परमेश्वराचा शोध करीत नाहीत. त्यांना हाय हाय. खालची लाईन पुन्हा पहा. पण इस्रायलाच्या पवित्र प्रभूकडे लक्ष देत नाहीत याचा अर्थ देवाची पर्वा करीत नाहीत आणि परमेश्वराचा काय म्हटलं? शोध करीत नाहीत. म्हणजे परमेश्वराला न सांगता तो फार महान आहे आणि त्याच्याकडे खूप सर्व घोडे आहेत, स्वार आहेत, सर्व काही आहे हा विचार करून जर कोणी त्याचं सहाय्य घेण्यासाठी जात असेल तर त्याला धिक्कार असो. अब्राहमावरती हेच आलं. फारोचा आधार घेणाऱ्या अब्राहमाच्या आयुष्यामध्ये खूप मोठी अशी विपत्ती येऊन पडली. दुष्काळाला खूप मोठी समस्या समजल्यावर ती दुष्काळाची जी समस्या होती ती आता कुटुंबाची समस्या बनली. ती समस्या कुटुंबाचा नाश करणारी समस्या बनली. आपल्या पत्नीला गमावण्याच्या परिस्थितीत तो पोहोचला. याचं कारण माहित आहे?
तो जेथे होता तेथे समस्या आल्यानंतर ती त्याने परमेश्वराला आणून सांगितली असती तर बरं झालं असतं, परंतु परमेश्वराला न सांगता, देवाची पर्वा न करता अब्राहमाने उतावळी करून तो फारोकडे निघून गेला. आणखी पाहू, यशया अध्याय 30 वचन 2 आणि 3 पहा. ती फारोचा आश्रय करण्यासाठी व मिस्राच्या छायेत लपण्यासाठी माझ्या तोंडचे वचन विचारून न घेता मिस्राची वाट धरतात, म्हणून फारोचा आश्रय तुम्हाला लज्जेस कारण होईल व मिस्राच्या छायेत लपणे तुम्हाला फजितीस कारण होईल. फारोचा आश्रय तुमच्या लज्जेस कारण होईल, तुमच्या फजितीचं कारण बनेल. किती स्पष्ट लिहिलेलं आहे प्रियांनो. तुम्ही मला न सांगता माझ्याकडे येऊन आपले कष्ट मला न कळवता, त्यांच्याकडे खूप धन आहे, त्यांचं नाव खूप मोठं आहे, त्यांची खूप मोठी संपत्ती आहे, ते मोठ्या पदावर आहे असा विचार करून, ते मदत करतील हा विचार करून तुम्ही मला न विचारता न सांगता कधीही कोठेही कोणाकडेही गेला, तुम्हाला काय मिळेल सांगायचं तर अपमान, लज्जा व फजिती. देवाने हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, समस्या आल्यानंतर सरळ तुम्ही ती समस्या नेऊन परमेश्वर देवाला सांगितलेलं चांगलं आहे, देवाला कळवलेलं चांगलं आहे, कारण त्या परमेश्वराला सोडून महान असा राजा या जगात दुसरा कोणीही नाहीये. हे सत्य जाणून घेतलं तर किती बरं राहील. मी सांगितलं आहे ना, कुटुंब आहे म्हटलं तर समस्या येतील. समस्या आहे म्हणून एकमेकांशी भांडत राहिले तर त्या समस्या अधिकच वाढत जातील, त्या दूर होणार नाहीत. परंतु कोणत्याही समस्येचं निराकरण करणारा परमेश्वर आहे आणि तो आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्या परमेश्वराकडे तुम्ही आपली समस्या कुटुंबासह आणून देवाच्या हाती सोपवून द्याल तर परमेश्वर तुमची समस्या दूर करेल. परंतु आपण काय करतो? समस्येचं उत्तर देणाऱ्या परमेश्वराकडे जाऊन तू आम्हाला उत्तर दे, तू ही सोडव असं सांगण्याऐवजी तुम्ही लोकांकडे जाऊन, कोर्टामध्ये जाऊन आपली समस्या सोडविण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल तर तुमची आशा ही निराशेमध्ये बदलेल, पण तिचं समाधान काही होणार नाही. आणि तुमची जी समस्या तुमच्या जीवनात आहे तिचा उपाय अजिबात सापडणार नाही. तुमच्या समस्येचं निराकरण केवळ एकाच जागी होईल, ते म्हणजे माझ्या येशू ख्रिस्ताच्या चरणापाशी होईल व त्याच्या सानिध्यातच होईल. त्या परमेश्वराकडे न जाता, त्याच्या सानिध्यामध्ये प्रार्थना न करता तुम्ही या जगामध्ये जाऊन आपली समस्या सोडविण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला केवळ निराशाच मिळणार व तुम्ही हताश होऊन जाणार. प्रियांनो ऐका, हेच आपल्याला अब्राहमाच्या जीवनात दिसून येतं. आता अब्राहमाच्या मुलाच्या आत्मिक प्रवासामध्ये अगदी त्याचे वडील अब्राहम यांनी ज्या समस्येचा सामना केला त्याच समस्येचा सामना तो करत आहे. यामुळे 26व्या अध्यायामध्ये त्याच गोष्टीबद्दल लिहिण्यात आलेलं आहे. अब्राहमाच्या काळामध्ये जसा दुष्काळ पडला होता तसा दुसरा दुष्काळ इसहाकाच्या काळात पडला. इसहाक जेथे राहत होता त्या ठिकाणामध्ये दुष्काळ पडला. जेव्हा तो दुष्काळ पडला, एकेकाळी अब्राहम जेथे होता तेथे दुष्काळ पडल्यावर अब्राहम कोठे गेला होता? बोला, मिसरमध्ये गेला होता. जेव्हा तो मिसरमध्ये गेला त्याची समस्या दूर झाली किंवा मग त्याची समस्या वाढली होती? समस्या आणखी वाढली होती. त्यावेळेला अब्राहम आपल्या आयुष्यामध्ये एका कडवट अशा अनुभवातून गेलेला होता. त्याने ज्या कडवट अनुभवाचा सामना केला त्याविषयी त्याने मुलाला सांगितलं असतं तर बरं झालं असतं. इसहाकाला सांगितलं असतं तर खूप बरं झालं असतं. मुला, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट येत असतात, समस्याही येतात, दुःख व अडचणी येतात, दुष्काळ व संकट देखील येतं. एकदा आपल्या कुटुंबाच्या प्रवासामध्ये एक मोठा दुष्काळ पडला होता. दुष्काळ पडल्याबरोबर लगेच देवाला सांगितलं असतं तर बरं झालं असतं, पण मी उतावळेपणा केला आणि मिसरला मी गेलो आणि तुझ्या आईला देखील घेऊन गेलो. तिथली परिस्थिती मला पूर्णपणे विपरीत अशी दिसून आली. तेव्हा मी आणखी उतावळेपणा करून तुझ्या आईबद्दल ही माझी पत्नी आहे असं न सांगता माझी बहीण आहे असं सांगितल्याने ते लोक तुझ्या आईला घेऊन गेले. मुला, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. तेव्हा तुझ्या आईने खूप दुःख भोगलं, मनामध्ये खूप व्याकुळती झाली, ती खूप दुःखी झाली. माझ्या डोळ्यांसमोरच जेव्हा तुझ्या आईला घेऊन चालले होते ती फार दुःखी झाली, मला फार वाईट वाटलं. परंतु देवाने दया करून जेव्हा हस्तक्षेप केला, तुझ्या आईला वाचवलं आणि तिला पुन्हा माझ्याकडे आणलं.
आयुष्यामध्ये जी कधीही केली नव्हती एवढी मोठी चूक तेव्हा मी केली आहे मुला. तुझ्या आयुष्यात देखील कष्ट येतील, आत्मिक प्रवासामध्ये दुःख संकट येतील, परंतु जी चूक मी केली ती तू कधीही करू नकोस. अशा प्रकारे अब्राहमाने आपल्या मुलाला सांगितलं असतं तर बरं झालं असतं. आई आणि वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना केवळ आपल्या यशाबद्दल सांगत राहू नका. तुमच्या आयुष्यामध्ये ज्या खडतर परिस्थितीचा सामना तुम्ही केला ते देखील त्यांना सांगा. तुमच्या आयुष्यात ज्या विपत्तींचा आणि वादळांचा सामना केला ते देखील सांगा. कशा प्रकारे परमेश्वराने तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देऊन तुमच्या जीवनात तुम्हाला यश दिलं हे त्यांना सांगा. आणि काही प्रसंगांमध्ये तुमच्याकडून घेण्यात आलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे तुमचं किती नुकसान झालं, किती कष्ट तुम्हाला सोसावे लागले ते देखील त्यांना सांगण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुमचे मुलं तुम्ही ज्या चुका आपल्या जीवनामध्ये केलेल्या आहेत त्या करू नये यासाठी त्यांची मदत होईल. अब्राहमाने केलेल्या चुकीबद्दल इसहाक याला जर समजलं असतं किंवा त्याला सांगण्यात आलं असतं तर, अरे दुष्काळ पडला तेव्हा माझ्या वडिलांनी हीच चूक केली, जर तीच चूक मी केली तर मी देखील तशा संकटामध्ये पडेल असं ज्ञान इसहाकाच्या मनात राहिलं असतं. येथे आपण पाहतो की इसहाकाला या गोष्टीचं ज्ञान अजिबात नव्हतं, कारण त्याचे वडील अब्राहम यांनी कदाचित इसहाक याला सांगितलेलं नव्हतं. दुसरं, अब्राहमाने जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अतिशय मोठी चूक केली व त्या चुकीमुळे जेव्हा मोठी समस्या त्याच्या जीवनात आली तेव्हा त्याने एक निर्णय घेतला पाहिजे होता. कोणता तो? आता येथून पुढे माझ्या आयुष्यात कधीही अशी चूक करणार नाही. आम्ही कधी लहान मुलांना सांगतो, मुला त्या कॅन्डलकडे जाऊ नको, मुला त्या कॅन्डलकडे तू जाऊ नको, त्या कॅन्डल जवळ जाऊ नकोस, पण ते शांत राहतात. काहीही करून तिकडे जातात आणि टच करण्याचा प्रयत्न करतात, तिला स्पर्श करू पाहत असतात आणि तुम्ही त्यांचा हात खेचत राहतात. त्या लेकराला असं वाटतं की आई वडील माझा हात असा का खेचत आहेत, तिला हात लावला तर माहिती नाही किती छान वाटेल, ही त्यांना आशा आहे. एकदा तुम्ही त्यांना सोडा, एकदा जर त्यांनी स्पर्श केला तर आयुष्यात तिच्या जवळ कधी जाणार नाहीत. का? कारण आता भाजलं ना प्रियांनो, भाजलं आहे, यामुळे ते पुन्हा कधीही तिच्या जवळ जाणार नाहीत, कारण चांगला चटका बसला ना. अब्राहम जेव्हा मिस्रात गेला तेव्हा त्याच्या कुटुंबावरती खूप मोठं संकट कोसळलं. अशा परिस्थितीतून गेल्यावरही का अब्राहमाने पुन्हा कसं, जेव्हा आपण 20व्या अध्यायात पाहतो, आता याच गरार नामक प्रांतामध्ये तो येऊन याच राजाकडे तो आला, का त्याने पुन्हा तीच चूक केली? या अगोदर जेव्हा मिस्रात गेला तेव्हा पत्नीबद्दल सांगितलं की ही माझी बहीण आहे. जेव्हा गरार येथे आला तेव्हा तेथील सर्व लोक पाहून हे मला मारून टाकतील, माझ्या पत्नीला जिवंत ठेवतील, हा विचार करून पुन्हा तीच चूक त्याने केली. प्रियांनो, एक सत्य नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. ते कोणतं आहे की जेथे तुम्ही कमजोर आहात त्याच गोष्टीवरती सैतान निशाणा लावत असतो. पुन्हा सांगत आहे, इस्रायली लोक जेव्हा ते प्रवास करत होते तेव्हा अमालेकी लोक येऊन इस्रायल लोकांवरती हल्ला करायचे, परंतु विशेष गोष्ट अशी होती की जेव्हा त्यांनी इस्रायल लोकांवरती हल्ला केला तेव्हा बलवान लोकांवरती केला नाही, तर कोणावर हल्ला करत होते? जे कमजोर आहेत त्या लोकांवरतीच हल्ला करत होते. याचा अर्थ काय आहे? तुमच्या जीवनामध्ये जेथे दुर्बळता असते त्या दुर्बळतेवरतीच तो सैतान हल्ले करत असतो. यामुळे आपली दुर्बळता व कमजोरी जाणून घेऊन त्या दुर्बळतेकरिता परमेश्वराकडे प्रार्थना करून, जर प्रार्थनेद्वारे तुमच्या दुर्बळतेवर तुम्हाला विजय मिळवता आला नाही तर उपवास करून तुम्ही त्या दुर्बळतेवर विजय मिळवाल तर ते भलं होईल. जर तुम्ही त्या दुर्बळतेवरती विजय मिळवणार नाही तर सैतान वारंवार त्याच तुमच्या दुर्बळतेवरती तो हल्ले करेल आणि तुम्ही पडून जाल. खेदाची बाब अशी आहे की अब्राहमाने भूतकाळात जी चूक केली त्या चुकीमधून त्याने जे शिकलं पाहिजे होतं तो पाठ त्याने न शिकता त्याने पुन्हा तीच चूक केली. याचा अर्थ असा आहे की ज्या क्षेत्रात एक व्यक्ती कमजोर असतो पुन्हा तो त्यामध्येच पडत असतो. आता जर बारकाईने तुम्ही पाहिलं तर इसहाक गरार नामक प्रांतात आला. यापूर्वी त्याचे वडील देखील याच प्रांतात आले होते. त्यावेळी जो राज्य करत होता आणि आता जो राज्य करत आहे ते दोघेही एकच आहेत. अबिमलेक राजा. कोण राज्य करत आहे? तेथे अबिमलेक हा राज्य करत होता. तुम्ही 20व्या अध्यायामध्ये पहा, तेथे देखील गरार येथील राजा कोण आहे आपल्याला दिसतं? पहा तेथे काय आहे? अबिमलेक आहे. तिकडे देखील अबिमलेक होता आणि येथेही अबिमलेक आहे. त्यावेळेला वडील आले आणि आता त्यांचा मुलगा आलेला आहे. त्या काळी वडिलांचं कुटुंब आलं आणि आता त्यांच्या मुलाचं कुटुंब आलं आहे. आता लक्ष देऊन ऐका.
गरार या नावाचा अर्थ काय आहे माहीत आहे? घसरून पडण्याची जागा, मार्गातून चुकवणारा प्रांत, आपल्याकडे खेचून घेणारं स्थान, अशा प्रकारे त्याचा अर्थ आहे. म्हणजे जर कोणी गरारकडे गेलं तर पडणारच आहे. प्रियांनो, पुन्हा सांगत आहे, गरार हे प्रतिज्ञेचा देश आणि मिसर देश यांच्यामधलं स्थान होतं. अशा प्रकारे ते मध्ये आहे. आणि त्याच वेळेला मी सांगितलं होतं, वचनदत्त देश हे जीवनाचं प्रतीक आहे आणि मिसर देश पापाचं आणि मृत्यूचं प्रतीक आहे. आता इसहाक आणि त्याचं कुटुंब कोठे आलेलं आहे? मध्ये येऊन पोहोचले आहे. मधल्या स्थितीला आम्ही काय म्हणतो? इकडे गरम, तिकडे थंड, थंडपणा, व मध्ये आहे त्याला काय म्हणणार? कोमट अवस्था असं आपण बोलतो. आत्मिक जीवनामध्ये कोमट असणं अतिशय धोकादायक आहे. यामुळे परमेश्वराने स्पष्ट सांगितलं आहे. पहा, प्रगटीकरण अध्याय 3, 3 अध्याय 16 वचन पहा. पण तू तसा नाहीस, कोमट आहेस, म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस. म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. तू कोमट आहेस, यामुळे परमेश्वर म्हणत आहे, मी तुला आपल्या मुखातून ओकून टाकणार आहे. याचा अर्थ काय माहीत आहे? मी तुला सोडून देणार. सोडून देणार या शब्दापेक्षा मी तुझा तिरस्कार करील हा योग्य शब्द आहे. मान्य आहे ना? एकदा जर तुम्ही मुखातून उलटी केली तर पुन्हा संध्याकाळी कशी आहे पाहायला जाणार का? नाही जाणार ना? दुसऱ्या दिवशी तिचा रंग कसा आहे पाहण्यास जाणार? नाही जाणार. म्हणजे अर्थ काय? तोंडातून ओकून टाकणार याचा अर्थ पुन्हा मी तुझा चेहरा देखील पाहणार नाही. जर परमेश्वराने आमचा चेहराच पाहिला नाही, जर देवाने आमच्याकडे लक्षच दिलं नाही, जर परमेश्वराने आम्हाला सोडून दिलं, तर भाऊ आणि बहिणींनो, या जगामध्ये यापेक्षा अधिक दुर्भाग्यपूर्ण परिस्थिती दुसरी काय असेल? तुम्ही परमेश्वराला सोडून दिलं किंवा परमेश्वराने तुमचे पाप पाहून पाहून सहन न झाल्याने त्याने तुम्हाला सोडलं, मग तुमच्यासारखा दुर्भागी व्यक्ती या जगात दुसरा कोणी नसणार. का माहीत आहे? पुढचं वचन पहा. कोमट व्यक्तीकडे पाहून परमेश्वर काय बोलत आहे? काय टायटल दिलेलं आहे? चला पाहू. पहा 17 वचनात, तू दरिद्री आहेस. काय म्हणत आहे देव? तू दरिद्री आहेस, निकृष्ट आहेस, तिरस्करणीय आहेस. यापेक्षा अधिक दुसरं काय म्हणणार प्रियांनो? जर परमेश्वर आम्हावर रागावला तर, जर परमेश्वरच आमच्यावरती रागावला तर, येथे पहा, यापेक्षा जास्त बोलू शकत नाही. तू दरिद्री आहेस. आणखी काय आहे? निकृष्ट आहेस. आणखी जरा, तिरस्करणीय आहेस. तू आंधळा आहेस, कष्टी आहेस, दयनीय आहेस. हे तुम्ही मलाच बोलल्यासारखं बोलता. प्रिय भावांनो, बहिणींनो, तुमच्यावर कोणी रागावत नाही, पण जर तुम्ही कोमट असे राहाल तर तुम्हावर हा राग येईल. समजलं का? एकतर उष्ण असा किंवा मग शीत असा. हे डबल गेम कशासाठी? हे वेश बदलणं का? राहायचं आहे तर आत्मिक राहा, नाहीतर आत्मिकता सोडून मनाला वाटेल तसं जगा. पण हा मुखवटा कशाला? हे कोमट जीवन हे काय आहे? आज आमच्यातील बरेचसे लोक कोमट जीवन जगत आहेत, ना थंड आहेत ना गरम आहेत. एकीकडे आत्मिक जीवन जगत असल्यासारखं जीवन जगतात, दुसरीकडे पापी कृत्य करत असतात. एकीकडे देवाच्या उपासनेसाठी जातात, देवाच्या मेजामध्ये सहभागी होतात, आणि मग पुन्हा जगामध्ये जाऊन जगिक प्रकारे जीवन जगतात. देव या गोष्टींचा स्वीकार करणार नाही. याला कोमट असं जीवन बोलतात. देवा, तूच माझा आधार आहेस असं देवाकडे जाऊन, देवा तूच आमचा आधार आहे असं तुम्ही बोलता, आणि लोकांकडे जाऊन तुम्हीच आमची मदत करू शकता. याला कोमट जीवन म्हणतात. एकीकडे पवित्र बायबल वाचणार आणि दुसरीकडे जगामध्ये ज्या चालीरीती आहेत, जगाचे जे धोरणं आहेत, त्यांच्या ज्या पद्धती आहेत, त्या सर्वांचा अवलंबन करत राहणार. परमेश्वराच्या नजरेमध्ये ही कोमट अशी अवस्था आहे. कोमट अवस्था म्हणजे देवाच्या दृष्टीने तिरस्करणीय जीवन आहे. असं कोमट जीवन जगणं तुमच्यासाठी किती धोकादायक आहे ते सांगतो. चला. एकदा एक शिकारी जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेला आणि आपल्यासोबत त्याने एक जोडीदार घेऊन गेला. जेव्हा त्याने बंदुकीतून गोळी झाडली
तेव्हा झाडावर बसलेले काही पक्षी खाली पडले. तेव्हा या मुलाला, ज्याला मदतीसाठी नेलेलं होतं, त्या मुलाने घाईघाईने जाऊन तो पक्षी ते आपल्या बॅगमध्ये तो भरू लागला. तेव्हा या शिकाऱ्याने जाऊन त्याला एक चापट मारली. अरे, जे पक्षी तू गोळा करून पिशवीमध्ये टाकायचे आहेत ते मेलेले पक्षी नाही, हे तर ऑलरेडी मेलेले आहेत. हे कुठेही जाणार नाहीत आणि काही तर उडून गेले आहेत, ते आपल्याला धरता येणार नाहीत. आता खरं जे पक्षी तुला धरायचे आहेत ते म्हणजे जे घायाळ होऊन न पूर्णपणे मेलेले आहे आणि न पूर्ण जिवंत आहेत, जे उडण्यासाठी तयार आहेत. त्या पक्ष्यांना तू पकडायचं होतं आणि त्यांची मान मुरगळून काय करायचं आहे, ते बॅगेत भरायचे आहेत. म्हणजे याचा अर्थ काय आहे, जे अर्ध मेले आहेत त्या पक्षींना धरून बॅगेमध्ये भरायचे आहेत. अरे वेड्या, समजलं का आता? जेव्हा तुम्ही न पूर्णपणे आत्मिक असता, न पूर्णपणे पापी असता, पूर्ण पवित्र जीवन न जगता पापी कृत्य करत असता, अशा कोमट अवस्थेमध्ये असणाऱ्या तुमचा तो गळा तो सैतान धरणार आणि तुमचा गळा मुरगळून टाकून तो आपल्या बॅगेत भरणार. समजलं का? यामुळेच एकतर तुम्ही उष्ण राहा किंवा शीत असा. जर तुम्ही कोमट राहिले तर तो सैतान तुम्हाला धरणार. तो सैतान तुमची मान धरून मुरगळून टाकणार, तोडून टाकणार आणि नेऊन त्या बॅगेत टाकून देणार. यामुळे भाऊ आणि बहिणींनो, तुम्ही कधीही कोमट असं जीवन कधीही जगू नका. परमेश्वर बोलत आहे, तू जर कोमट आहेस तर तू माझ्या दृष्टीने तिरस्करणीय आहे, दरिद्री आहेस, कंगाल आहेस. यामुळे मी तुला मुखातून ओकून टाकणार. समजलं का? देव ओकून टाकेल. अशा प्रकारे देवाने जर ओकू नये यासाठी तुम्ही आत्मिक जीवन जगायचं आहे, पवित्र जीवन जगायचं आहे, देवासाठी आवेशाने ज्वलंत जीवन जगायचं आहे. प्रियांनो, हा गरार न इकडचा प्रांत न तिकडचा प्रांत, घसरून पडणारं ते स्थान होतं, मार्गामधून भटकवणारं ते स्थान होतं, ते तुम्हाला पुढे जाऊ न देणारं स्थान होतं. तेथे इसाहाक गेल्यावर देवाने त्याला दर्शन देऊन तो काय म्हणाला पाहूया. इसाहाका, मिस्रात जाण्याचा विचार तू करत आहेस, पण जाऊ नकोस. प्रियांनो, कशामुळे? या अगोदर त्याच्या वडिलांनी जी चूक केली, मुलगा देखील तीच चूक करत होता. मिस्राला तू जाऊ पाहत आहेस, पण जाऊ नकोस. ती खूप धोक्यांनी भरलेली अशी जागा आहे. ते तुला आकर्षित असं दिसून येईल, ते तुझ्यासाठी चांगलं स्थान आहे असं तुला वाटेल, तेथे तुला आश्रय मिळेल असं तुला जाणवेल, तेथे तुझी गरज पूर्ण होईल असं तुला वाटेल. परंतु त्या मिसरमध्ये जे संकट दडलेलं आहे ते तुझ्या लक्षात येत नाहीये. जर तू तिकडे गेलास तर जे तुला आकर्षित करत आहे, जे तुला आधारदायक असं वाटत आहे, जेथे तुला आश्रय मिळेल असं वाटत आहे, ते स्थान तुझा जीव घेईल. आज आपल्यापैकी काही जण जगाचा आणि पापाचा आधार घेत आहेत. अशा ज्या गोष्टींचा आधार तुम्ही घेत आहात, जगामधील असणाऱ्या पापांचा जो आधार तुम्ही घेत आहात, ज्या पापाला तुम्ही आपला आधार बनवून हाच माझ्या जीवनाचा आधार आहे, माझ्या कुटुंबाच्या पोषणाचा आधार आहे, माझ्या जीवनाचा आधार आहे, जर मी हे केलं नाही तर माझी उपजीविका चालणार नाही, हा विचार करून ज्या पापाला, ज्या पापी व्यक्तीला जर तुम्ही आधार मानून केवळ त्यालाच तुम्ही देवाच्या स्थानी समजाल, त्या पापाला आपला आधार मानत बसाल, तर ऐका, तुम्ही एका सापाच्या फण्याखाली आहात. कोणत्या क्षणाला तो तुम्हाला डंस करेल तुम्हाला माहिती नाही. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सावध व्हा. पवित्र परमेश्वर देवा, तुझं वचन जेव्हा आम्ही ऐकलं, आमच्या लक्षात आलं आहे की आम्ही कोणत्या स्थितीमध्ये आहोत, आमची परिस्थिती काय आहे. अतिशय सरळ व स्पष्टपणे तू जो हा संदेश दिलेला आहेस देवा, आम्ही तो स्वीकारून आमच्यामध्ये जे अपराध आहेत, जे पाप आहे, आमच्यामध्ये जितक्याही अशुद्ध अशा गोष्टी आहेत देवा, त्या सर्व गोष्टी टाकून परमेश्वरा तू देत असलेलं पवित्र जीवन, परिवर्तनाने भरलेलं असं जीवन आम्ही जगावं, यासाठी तू आमचं सहाय्य कर बापा. देवा, आम्हाला जे नरकात घेऊन जाईल असं काहीही आमच्या जीवनामध्ये असता कामा नये. तुझ्या नजरेत जे आम्हाला अपराधी म्हणून उभं करेल असं काहीही माझ्या आणि आमच्या जीवनामध्ये असता कामा नये. देवा, तुझ्या इच्छेच्या विरुद्ध जगून आम्हाला काहीही प्राप्त होऊ शकणार नाही. न मिटणारे कष्ट व कधी न संपणाऱ्या समस्या आम्हाला मिळतील. अतिशय सरळ व स्पष्टपणे तू आम्हा सर्वांशी आज बोललेला आहेस. ऐकलेल्या वचनावर विश्वास ठेवून देवा, वचनाच्या अधीन राहून
आम्हाला आमच्या जीवनामध्ये विजयी राहता यावं यासाठी सहाय्य कर. जे स्वतःचं जीवन तुझ्या हाती देऊन पश्चाताप करून प्रार्थना करत आहेत, अशा प्रत्येक व्यक्तींना देवा तू नवीन जीवन दे. त्यांना नवीन मार्गात तू चालव. येशूच्या नावाने ही प्रार्थना मागतो बापा. आमेन.